तस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगणा रघुनाथान्वितं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णकला सगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त भक्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण। काही चर्चा करावी मी हे सगळं ठरवलं नाहीच आहे। प्रत्येक मनुष्य हा आपल्या सोबत चांगले गुण आणि वाईट गुण घेऊन आला असतो। अर्थात प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण असतातच आणि त्यासोबत वाईट गुणही असतात। भगवंतांनी जे पॅकेज पाठवलं आहे ना आपलं, त्याचं पॅकेज असं आहे, त्याच्यामुळे असं समजणं की यात सगळे चांगले गुण आहेत किंवा सगळे वाईट गुण आहे अशातला काही भाग नाही आहे। भगवंत कधीही कोणावरही भेदभाव करत नाही, कोणाच नाही, कधीच नाही। एखादा माणूस तुम्हाला अवगुण दिसले तर भगवंतांनी त्याला अवगुण घेऊन पाठवलं असं आहे का? किंवा ज्यात चांगले गुण आहेत तर फक्त चांगले गुण घेऊन पाठवलं का भगवंत? नाही। हे लक्षात आहे की भगवंत कधी भेदभाव करत नाही। आमच्यासाठी त्यांनी सगळे सद्गुण पण पाठवले आणि वाईट गुण प्रत्येकासोबत आलं पाठवलेलं आहे। फक्त त्याचा उपयोग केव्हा कशाने करायचा हे महत्त्वाचं आहे। आपण जर का आपले जे वाईट गुण प्रत्येक वेळा दाखवायला लागले तर लोक काय म्हणते, अरे वाईट माणूस आहे। चांगले गुण का दर्शनाला लागले तर चांगला माणूस आहे। तर हे जे दर्शवण्याचं चांगले गुण आणि वाईट गुण याची सगळी जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे। माणूस चांगला किंवा वाईट नसतोच, तो कोणते गुण किंवा कशी सिलेक्ट करतो, कोणत्या गुणामध्ये त्याचा उपयोग करतो ते महत्वाचं असते। त्याच्यावर ते ठरतंय माणूस चांगला आहे की वाईट आहे। आणि परिभाषा सगळी बदलत असते प्रत्येक स्थळामध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये, घटनामध्ये हे बदलत असतं। त्याच्याकडे चांगला माणूस आहे तो कधी वाईट बनू शकत अशातला भाग नाही, वाईट माणूस कधी चांगला बनू शकत अशातले भाग नाही। तर ह्या आपल्या गुणांचा, चांगल्या वाईट गुणांचा कधी कसा उपयोग करावा हे फार महत्वाचं आहे। संत महात्मे पण आपण पाहिले आहेत, सगळे संत सद्गुणातच असतात असं आहे का?
प्रसंगी काही गुण त्यांना जे आपल्याला कधी आपल्याला एक्सपेक्ट करणे विचार करणे तसे गुण त्यांना प्रदर्शित करायला लागतात. म्हणून तो तसा असा होतो का? असं नाही. काही कारणामुळे काही एखाद्या परिस्थितीनुसार हे गुणांचं आपण देणं घेणं करत असतो त्या त्या घटनेच्या संबंधामध्ये. त्याशिवाय कोणाला चांगलं ठरवणं किंवा वाईट ठरवणं हे योग्य नाही एकदम. एखादा व्यक्ती तुमच्यासाठी फार श्रेष्ठ असेल, खूप छान माणूस आहे, पण जरुरी नाही आहे त्याच्या बायकोला जाऊन विचारा कसं आहे, किती गोड बोलतो बाहेर वगैरे. बायकोला जर कवा खरंच असं काय तुम्ही कसलं काय आहे ना. तर तात्पर्य काय की हे गुण आपण कसे प्रदर्शित किंवा कशा तऱ्हेने करतो त्याच्यावरून आपलं सगळं मूल्यमापन होते. चांगलं आहे का वाईट आहे, परिस्थिती अनुसार स्थळ काळावरती घटनेवरती सगळं अवलंबून असते. आता नारद मुनी माहिती आहे ना, नारद मुनी कसे सद्गुणी माणूस, भगवंताचा फक्त प्रत्यक्ष, त्याला कुठेही अटकाव नाही, कुठेही ते जाऊ शकतात. रात्री बेरात्री अर्धरात्री कोणाच्या देवाकडे पटकन देवाकडे जाणं म्हणजे भेटायला काही दिवशी जाऊ शकतात ते, किंवा त्याने की अटकाव नाही. एकाच माणूस असं आहे आणि नेहमी भगवंताचं नाव सतत चिंतन तो मा. याचं उदाहरण म्हणजे सतत चिंतन करत असत भगवंताचं. याचा काय झालं की नारद मुनी हिमालयात गेले, फिरत फिरत होते, मस्त कीर्तन करत गेले. त्याने कीर्तन पाळले, भगवंताचं कीर्तन ते कीर्तन करत गेले. हिमालयामध्ये फिरत असताना त्यांनी पाहिले करी इथे छान एक गुफा दिसत त्यांना. केव गुफा, अरे किती सुंदर आहे ही गुफा. याच्या बाजूला छान झाडी आहे, हिरवीगार फळांची झाडं आहेत, मस्त बाजूला गंगा नदी वाहते. किती सुंदर स्थान आहे, खूप बरं वाटत नाही, एकदम शांत नीरव. अतिशय प्रसन्न झालं त्यांचं मन की वा. तर अशा वातावरणामध्ये तुम्ही आम्ही काय केलं असतं, काय विचार केला असतो? नारद मुनी विचार केला, हे स्थान किती छान आहे, तपश्चर्येसाठी. तुम्ही विचार केला असता की किती छान आहे, थोडं झोपू काय तासभर, मस्त वाटलं, गोळा छान आहे, मस्त सगळं वातावरण थंडगार आहे, फळं फुलं चिवचिव चिमण्या करतात, पोपटका सगळं सगळं असं छान वाटलं. त्याच्यात तुम्ही आम्ही काय केलं असतं, एक छानपैकी पत्नी असते गप्पा मारत बसले असते सोबत, एकटा असता तर झोप काढली असते अशा ठिकाणी. पण नारायण चौकीत नाही, किती सुंदर स्थान आहे. कशासाठी आहे? तपश्चर्या करण्यासाठी. पण भक्त नेहमी भगवंताविषयी चिंतन करतो. जो खरा भक्त असतो ना, त्याच्या हृदयामध्ये भगवंताविषयी नेहमी अशा त्या लाटा, मनामध्ये विचार नेहमी भगवंताचे नेहमी चालू असतात. किती सुंदर स्थान आहे. तपश्चर्यासाठी काहीही भंग होणारा नाही, इथे कोणाचा त्रास होणार नाही आपल्याला. याच्यासाठी जागाने तपस्याला बसले, छान मन लागलं. किती वर्ष करावी? 100-1000 वर्ष झाले तरी आता त्याकडे सत्ययुगामध्ये एखादं वर्ष म्हणजे काही फार नाही आहे. तपस्या करायला बसले. तपस्या करताना त्यांना कसलं ध्यान नाही, छान तपस्या. आता त्यांच्या तपस्येमुळे एका व्यक्तीला खूप त्रास झाला, चिंता वाटायला लागली. कोणाला माहिती आहे? कोणाला? म्हणजे तपस्या करायला लागली ती एक माणूस फार ज्याला चिंता असेल त्याला. कोणाला? इंद्रदेव. इंद्राला भीती वाटली. कसली भीती वाटली? हा जर काय तपस्या केली, ब्रह्माजी किंवा शिवजीची तपस्या करतो, शिवजी जर का प्रसन्न झाले, बेटा वरदान क्या चाहिए पूछ, क्या चाहिए तुम बता, काय पाहिजे. नेमकं माझं स्वर्ग मागितलं तर मी कुठे जाऊ? यांनी जर का विचार केला की स्वर्ग छान, तिथे मस्त वातावरण छान आहे एकदम, माझी परिस्थिती काय होईल? स्वर्ग म्हणजे काय? ऐश आराम, खा प्या मजेत करा,
असं स्वर्गाचं जायला आवडेल का नाही प्रत्येकाला तिथे? आवडेल का नाही? का बरं? हरिबोल कोण म्हणाल? तीच फक्त भोग. नंतर भोग संपले की पुन्हा पुनरेपी जननम पुनरेपी मरणम पुनरेपी जननी जठरे शयनम. इंद्राला वाटलं काय माझं सगळं सुख चालत जाईल, माझे राज्य चालत जाईल. भीती ना, भीती असते प्रत्येक माणसामध्ये, भीती असते. त्याची भीती योग्य होती. मागितलं शंकराचं, भोळे शंकर तथाच तू, उद्या मी खाली हा वरतून बसेल. तर काहीतरी, आणि नेहमी भीती इंद्राला नेहमी भीती असते. विचार केला काहीतरी करून याची तपस्या भंग केली पाहिजे. आता बसला 1000 वर्ष झाले ठाण म्हणून बसला तपश्चर्यामध्ये, आणि अजून काही पुढचे 2-4 वर्ष उठणार असं काही दिसत नाही. थोडी भयानक तपस्या केली तर आताच काहीतरी करायला लागेल. विचार केला तपस्या भंग करायला. तुम्हाला कथा जुन्या माहिती असते की तपस्या भंग करायला काय युक्ती करत असे इंद्र माहिती आहे तुम्हाला? छम 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 छम. विचार केला की यांचं भंग करायचं, त्याच्या मनामध्ये विकार निर्माण केले गेले पाहिजे. जो मनुष्य सत्वगुणात असतो, भगवंताची भक्तीमध्ये त्याचे गुण तो सत्वगुण असतात, मनामध्ये विकारही नसतात, विकार नसतात. पण रजोगुणामध्ये तमोगुणामध्ये विकार उत्पन्न होतात. आणि ते विकार कोणते, कसे आणि किती निर्माण होतात याचा काही गॅरंटी नाही. आजकाल गॅरंटीचा जमाना आहे. तिथे काही गॅरंटी नाही किती. मग शेवटी इंद्राने आपला खास अस्त्र काढलं बाहेर. कामदेव लगेच फोन लावला, लवकर धावत धावत. आता कामदेव आपल्या पत्नीसोबत आला रथी. त्याने सांगितलं की बाबा तू आजपर्यंत मला खूप मदत केली कामदेव, मला अनेक संकटातून वाचवलं. पण हे संकट काही भलतंच आहे, नारद मुनी आहे, 1000 वर्ष तप करतोय, आणि हा असाच तप करायला लागला तर आपल्या काही खरं नाही. भीती असते ना माणसामध्ये स्थान जाण्याची, आपलं काही खरं नाही. तू आता कर, तुझा बाण काढ. कामदेव याला काय मोठी गोष्ट आहे, बडे बडे निकाली, ये कहा किस खेत की मुली है, काहीतरी असं विचार करू शकतो. याला काय नारद मुनीला करायला काय वेळ लागणार? मोठे मोठे ऋषीमुनी तपस्वी त्यांना भ्रष्ट केलं किंवा त्या तपस्वी भंग केलाय. मला सगळा अनुभव फार जबरदस्त आहे, काही प्रश्न नाही. मग कामदेवानी आपले सगळे शस्त्र संचलन त्यांच्या मनामध्ये विकार निर्माणाचा प्रयत्न केला. हा बाण तोड, विकार, काम, क्रोध, मद, लोभ सगळे त्याच्यामध्ये ते बाण सोडले त्यांनी. असं नाही कामदेवाकडे बाण आहे. बाण म्हणजे काय, ऍक्च्युली असा बाण नाही आहे, पण एक विषय. छान वातावरण निर्माण केलं, सुगंधी वातावरण. हे तर मनामध्ये वेगळे विचार येतात. घरामध्ये बायकोनी कटकट केली की मनामध्ये वेगळे विचार येतात. तर कोणत्या परिस्थितीत तशी परिस्थिती निर्माण केली तर तसे विकार तुमच्या मनामध्ये निर्माण होतात. तर कामदेवानी सगळे काम वृत्ती वाढेल अशी सगळी तिथे अरेंजमेंट केली, सगळे प्रयोग केला. पण नारद मुनी काही घडले नाही. खूप प्रयत्न केला कामदेवानी केला तपस्वी भंग करण्याचा, पण नारद मुनी काही विचलित झाले. शेवटी कामदेव थकला आणि विचार केला की आता परत जा स्वर्गामध्ये गेला. इंद्रा, हे काही प्रकरण काही वेगळं आहे, हे काही साधा सुद्धा प्रकार नाही आहे. मी थकलो, काही जमणार नाही मला. ठीक आहे, मी जातो, बघतो याच्या मनामध्ये काय विचार आहे. इंद्र गेला. तिची त्यांनी स्तुती केली नारदांची की नारद मुनी तुम्ही किती महान आहात वगैरे वगैरे वगैरे. त्यांची स्तुती ऐकून त्यांनी आपली तपस्या बाहेर आले. नारद मुनी खरोखर तुम्ही किती
नैष्ठिक ब्रह्मचारी आहात. त्या कामदेवाचा तुमच्यावर काही फरक पडला नाही. इतर अनेक विकार तुमच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही काही तुमच्यात फरक पडला नाही. खरं महान आहात. माणसाला आपण म्हणतो ना, काय म्हणतो की त्याला झाडावर चढलं, कोणत्या झाडावर चढलं म्हणतात, शेंगाण्याच्या हरभऱ्याला, तसा प्रकार झाला काहीतरी. नारद म्हणाले, इंद्र माझी स्तुती करतो, वा किती महान, किती नैष्ठिक ब्रह्मचारी, विकल्प झाले, कामदेव आला पण काही फरक पडला नाही. नारद म्हणे तुमच्यावर किती महान आहात तुम्ही, एकदम करेक्ट आहे. हे बघा, शब्द, रूप, स्पर्श, रस, गंध, हे जे 5 विकार आहेत ना, हे माणसाला बदलवतात. फार भयंकर. शब्द, स्पर्श, रस, गंध. मला आठवते एका ठिकाणी मी गेलो होतो मंदिरमध्ये, इस्कॉनमध्ये. तो ब्रह्मचारी नवीन होता, भागवतम द्यायला बसला. आणि तिथले जे कोणी असणार मंदिरचे प्रेसिडेंट म्हणा किंवा कोणी असेल, त्या भागवतामध्ये त्याच्या गळ्यात हार घालायचा विसरला. तो हार तिथे लटकलेला दिसतो, त्याचं लक्ष तिकडे गेलं, हार आलं कोणी नाही. काय वाटलं असेल त्याला, अजिबात लक्ष त्याचं भागवत सगळं तिकडे हाराकडे, सगळं लक्ष. मी पण बघत होतो तिथे. इतकं बेचैन झाला तू की हार घातला नाही, म्हटला काही नाही, पण त्याचं तिकडे लक्ष जाणार. तात्पर्य काय की हे शब्द, स्पर्श, रस, गंध आणि पत्र कोणतं, रूप, शब्द, रूप, स्पर्श, रस, गंध, हे माणसाला त्यांच्या पोझिशनमध्ये हे अतिशय तुम्हाला त्या स्थितीमधून खेचून टाकणार. फार भयंकर हे आहेत, शस्त्र आहेत. ह्याच वरती शब्द, स्पर्श, रस, गंधामध्ये मोठे मोठे 30 बार टाकून म्हणतो, जे की त्यांना नाही माझा याच्यावर कंट्रोल आहे, माझ्या तिचा कंट्रोल आहे, पण याने सगळे खाते होऊन जातात. किती ऋषीमुनी म्हणून स्तुती केली. शब्द, बा प्रभू एकदम त्या मीच काय बोल बोल, आणखी बोल माझ्या विषयी बदल नाही. मी काही बरोबर बोलत नाही, जरा बोला आणखी, म्हणजे कोण तुम्हाला मनामध्ये उकळा निघतात. अतिशय घातक आहे भक्तीच्या दृष्टीने. रस, पूर्वी चला जेवायला, बा काय झाला रे बा, काय प्रसाद होता मस्त. अरे देवा, तू सगळं सोडलं आहे ना, हे परत कशाला त्याच्यामध्ये गुंततोय. शब्द, रूप, रूप तर तुम्हाला कल्पनाच आहे, स्पर्श, रस, गंध, ह्या सगळ्या मनुष्याला जर का खरोखर तो त्या स्तरावर नसेल ना, तुम्हाला कधी त्या स्तरावर तुम्हाला खेचून घेऊ शकतो. किती मोठं असं. तर प्रत्येक व्यक्तीने विशेष लक्ष ठेवलं पाहिजे. मला भक्तीमध्ये पुढे जायचं ते ह्या गोष्टीपासून मी दूर राहिले पाहिजे. कोणी निंदा नाही तर बंदा, काही फरक नाही पडला पाहिजे. चांगलं म्हणा, वाईट म्हणा, त्याच्या पलीकडे तरच भक्तीचं तुम्ही आपण शिखर गाठू शकता, अन्यथा नाही नाही नाही. ते सगळे जाळ आहे. शब्द, स्पर्श, गंध हे जाळ आहे. त्यात कोण कधी फसेल याचा काही भरोसा नाही. कित्येक आले, कित्येक फसले आणि नष्ट झाले. तुम्ही यांनी काहीच नाही. नारद मुनी फसले. वाह, इंद्र राजा स्तुती करताय, असा तसा करणार नाही. खुश झाला. कामदेवाला सुद्धा मी
माझ्यावर त्याचा प्रभाव पडला नाही, किती मोठी गोष्ट आहे. शंकर काय, शंकरावर त्याचा प्रभाव झाला, त्याने कामदेवाला जायला टिकवून डोळीची तपस्या तर बंद केली होती, माझी ती पण नाही झाली. मग मी किती आहे, श्रेष्ठ आहे. कामावरती विजय प्राप्त केला आहे. आता एवढी इंद्र निघून गेले. आता एवढी स्तुती केल्यानंतर कोणाला सांगितलं नाही त्याला काही अर्थ आहे का? मी एवढा महान आहे हे जर का कोणाला सांगितलं नाही तर कोणाला कळणार नाही. पण त्याचं दुःख मला किती काय, मला कोणी कोणाच्या अजून कोण लक्षात नाही आले. एखादी चांगली गोष्ट केली त्याची कोणी स्तुती नाही केली तर किती मोठी दुःख होती की ते. माझ्या ऑफिसमध्ये एक माताजी होते. आता तिचं काय असेल जन्मदिवस म्हणा, लग्नाचा वाढदिवस काहीतरी असणार, ती छान 5-10 हजाराची साडी नेसून आली छानपैकी. त्याची विशेष शृंगार तिने केला. आता अनेक ऑफिसमध्ये अनेक स्त्री असतात, माझ्या ऑफिसमध्ये 10-5 होत्या तशा. ती बाई छान नटून सजून आली, नवीन साडी वगैरे घालून आली. आता काम ऑफिसमध्ये कामं तर करायला लागताच ना, छोटे मोठे काम जे काही. काम सुरू आल्यानंतर तिने सुरू केलं, काम झालं, लंच झाला दुपारचा, काही लोकांनी सोबत लंच घेतलं त्या लेडीजनी. संध्याकाळ झाली, 5 वाजेचा टाईम झाला, पण कोणी तिला विचारलंच नाही. बाई साडी केवढ्याची आहे, किती छान साडी आहे तुझी. ती बाई वेड्यासारखी करायला लागली, कोणी विचारत कसं नाही. काही एकदम खिसायची, तिला बोलावलं की कोणा बोलू कामात लक्ष नाही तिचं. कारण काय, मी विचारलंच नाही. किती मोठा अपमान, अपमान म्हणण्यापेक्षा किती मोठं तिचं पाणी पडलं, विरजण पडलं तिचं. एवढ्या साडून एकाने कोणी विचारलं किती छान साडी, किती छान खोट आहे, किती छान म्हणा, किती छान डिझाईन आहे आणि तुला किती खुलून दिसते, किती सुंदर दिसते, कोणी विचारलं नाही. वेळ नाही लागला तिला, मित्रांना माहिती नाही वेळ लागला, नाराज झाली ती. तर घरी गेल्यानंतर तरी काय केलं असेल ते तुम्ही फक्त विचार करा, नवऱ्याचे काय हाल झालं असतील ते. असं असते. नारायण करार, मी एवढं नैष्ठिक ब्रह्मचारी कामदेवाला मी हरवलं, कोणी विचारणार नाही आहे. मी तरी सांगायलाच पाहिजे की नाही, कमीत कमी. नको असताना उचापती गेले शंकराकडे. शंकर भगवान बाबा, अरे नारद मुनी तुम्ही आलात, फार छान, बरं वाटलं, बसा वगैरे सगळं झालं, नमस्कार चमत्कार झालं सगळं. आता शंकर भगवान सगळे विरक्त म्हणत बैरागी, त्याला काय फरक पडला नाही, तुला काय किती चांगले गुणांकडे त्याची कशाला विचार नाही. भगवंतांनी सगळं जाणून घेतलं कथाही काय. आता काय झालं माहिती आहे का, ही जी गुफा आणि जे स्थान होतं ना, ज्याच्यावरती कामदेवाचा प्रभाव झाला आणि पडला नाही, ते स्थान मूळचं शंकराचं स्थान होतं. शंकरावर मला ऐकून असेल ना की त्यांनी कामदेवाला जाळलं होतं. ऐकून आहे का तुम्ही लोक? तो कथा फार मोठी, आपण जात नाही पेशा. पण शंकरावरती जसं असंच कामदेवानी प्रयोग केला, शंकराने आपला तिसरा डोळ वळला आणि त्याला जाळलं, त्याला भस्म केलं. ते हे स्थान. मग त्याचा जे गुण, त्याचा जो धर्म ह्या स्थानामध्ये होता. नारद मुनीची काही गोष्ट नाहीये, त्या स्थानाचा धर्म होता, म्हणून तो तिथे कामदेव पराजित झाला. आणि ते स्थान शंकराचं होतं, शंकराने ते पराजित केलं होतं. आलं लक्षात ना? नारद मुनीचं काही त्याच्यामध्ये घेणं दिलं नाहीये. नारद मुनी त्यात अडकला पण असता, पण ते स्थानाचं महत्व होतं. तेव्हा तिने विचारलं की शंकरा, मी माझ्या पतीला जाळून टाकलं कामदेवाला, त्याचा जिवंत करा. जर का जीवनामध्ये काम नसेल तर काही आनंद आहे का? जीवनामध्ये काम नसेल, स्त्री पुरुष संबंध जर का नसतील ना, तर जीवनात काय राम आहे, आवश्यक आहे ते. जीव म्हटला, स्त्री पुरुष म्हटलं की एक आवश्यक आहे घटना ती.
एकमेकाला प्रेमने, एकमेकांना समजणे, एकमेकांना आवश्यक आहे. जर का कामदेव तुम्ही नष्ट केला ते संसारात काय आहे राम? काहीच नाही आहे. ते कसं करून त्यांना जिवंत करा. शंकर भगवान म्हणे की हे बघ प्रत्येक काही चिंता करू, ते वेळ आले ते जिवंत होतीलच. पण एक मी या स्थानाचं महत्व सांगतो की स्थानावरती जो कोणी येईल आणि त्याची जेवढ्या लांब दृष्टी जाईल ना त्या दृष्टीवर ते काम त्या तेवढ्या एरियामध्ये क्षेत्रामध्ये कामदेवाचा प्रभाव चालणार नाही. ठीक आहे. आणि नेमकं त्याच ठिकाणी नारदमुनी तपस्या केली म्हणून कामदेवाचा प्रभाव. पण याला कुठे माहिती आहे नारदमुनीला याची घटना? पण शंकराला माहिती आहे. ते जाऊन ते सांगतात शंकरा ठीक आहे सगळं झालं, पण तुम्हाला माहिती आहे का कामदेवाला मला हरवण्यासाठी माझी तपस्या भंग करण्यासाठी हो हो आला होता. पण माझ्या या नैष्टिक ब्रह्मचर्यामुळे माझ्यातल्या गुणामुळे तो पराजित झाला आणि निघून गेला. शंकर भगवान विचारायचे किती अरे आहे ते माझं स्थान आहे देवा. मनात त्यांनी समजलं शंकर वा वा छान सांगतात. पण नारद म्हणून एक सांगू का, हे जे तू सांगितलं ना मला हे परत कोणाला सांगू नको. ते विष्णूला आता अजिबात सांगू नको, तुला सांगतो. कारण हे चांगलं काम केलं तशी डायरेक्ट त्याला सांगायला मी असा आहे, मी असा फलाना केला कंपेअर केला कंपेअर सांगायला तू कुठे सांगू नको. इथं कोणाला मला सांगितलं ना कळलं, मला तुझं कळलं काय महात्मा कळलं. पण इतर कोणाला सांगू नको आणि विष्णूला तर अजिबात सांगू नको. ठीक आहे हो म्हणाले. पण शेवटी नारद मुनी म्हणाले अहंकार मी काम केलं. हे बघा माणसामध्ये किती वाईट गुण असतो चांगली गोष्ट, पण जर का गुण एक अहंकार आला ना सगळे वाईट गुण आपोआप येतात. एक अहंकार पाहिजे, तो आला की सगळं आपल्या परिवाराला सहकुटुंब सहपरिवार सगळे गुण तिथे वाईट गुण येतात. ईर्ष्या लोभ मद मोह मत्सर सगळे आपोआप ठाण मांडतात तुमच्या घरामध्ये. अहंकार कल्पना करा किती कठीण आहे, किती वाईट आहे. अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे काय? मी असा मालक आहे, भोगतारा मी भोगता आहे, असं हे माझं आहे, मी हे माझ्यासाठी मलाच आहे, मीच मालक आहे. ही जी भावना असते ना ती अहंपणाची भावना. अहंकार मीच करू शकतो आणि त्याच्यामध्ये आहे पैलू. ही आमची जी भावना आहे माझ्याशी माझ्या संबंधित मीच मलाच हे आहे अहंकार. आणि ते एकदा आलं ना तर बाकी सगळे गुण आपोआप येतात तुमच्यामध्ये. आणि ते आले की वाईट गुण चांगले गुण आपोआप बाजूला फेकले जातात. प्रत्येकाने आहे तुमच्या आमच्या सगळ्यात चांगले गुण आहेत, वाईट आहे चांगले पण आहे. फक्त किंवा कुठे ते काढायचे आणि कोणत्या बाजूला फेकून द्यायचे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यासाठी बुद्धी. नारद मुनीने एवढे चांगल्या दृष्टीने बुद्धीचा वापर केला. विष्णूकडे जाऊन सांगू लोक म्हटलं मी ते नोकरी विष्णूकडे जायलाच पाहिजे. विष्णू माझे मला भक्त, मी त्यांचा भक्त चालायचं. भगवंतांनी सांगितलं नको पण गेले वैकुंठामध्ये. गेल्यानंतर भगवंतांनी तुझं स्वागत केलं तर भगवान विष्णू सगळं जाणतात. त्रिकालदर्शी आहे, भूत वर्तमान भविष्य सगळे जाणतात ते. त्यांनी पण लक्षात आलं की ह्या नारद मुनीशी काय झालंय, कुठे काय याचे काय दिवे लावले आणि याचं किती याचं बल आहे. पण गेल्यानंतर सांगायला लागलं, सुरुवात केली की प्रभू असं असं झालं, मी कामदेवाला त्याग केला, कामदेवाने माझ्यावर काही परिणाम होऊ शकला नाही त्या समाजावरती. इतकं मी कंट्रोल केलं. नैष्टिक ब्रह्मचारी. वा फार छान, चांगलं केलं तुम्ही हे नारद, चांगलं केलं तुम्ही. मुळात आज नैष्टिक ब्रह्मचारी असं तुला झालं वगैरे. ब्रह्मचारी लक्षात आलं की नारद शंकराने सांगितलं त्याला की कोणाला सांगू नको, पण त्यांनी सांगितलं. परत त्यांनी भेट केला. नारद मुनी मला सांगितलं ना ठीक आहे, मला सांगू नका.
निघाले. झाला आता. तर वैकुंठामधून पुन्हा ते भूतलावरती आले नारद मुनी. आणि नेमकं तेव्हाच भगवान विष्णूने आपली माया तिथे केली. तिथे मायाच्या छाया तिथे केली सगळी. जसं पृथ्वीवरती आला तर त्याने एका ठिकाणी नगरामध्ये प्रवेश केला. सुंदर नगर बनवले, अतिशय सुंदर, छान. त्याच्यामध्ये सगळे कारंजे वगैरे सगळं सगळं उत्तम, एकदम महाल, अलगूद असं सुंदर, पाहायला प्रसन्न, छान झाडी, फुलं, फळं, हे ते सगळं. हे जे कल्पना चांगली करते ते सगळं त्याच्यामध्ये होतं. समजा तुम्ही पाहिलं, नारद खूप छान म्हणायला, किती सुंदर नगर आहे. मी पृथ्वीवरती अनेक वेळा फिरतो पण असं कधी नगर मी बघितलं नाही. कोण असेल याचा राजा? कोणतरी बनून असला पाहिजे ना. कोण राजा असेल? मग फिरला, त्यांनी पाहिला आणि विचारला की बाबा कोण आहे याचा राजा, कोण आहे? मग याचं शीलनिधी ह्या नावाचा एक राजा इथे राहतो. खूप छान भगवंताचा भक्त आहे. त्यांनी सगळे रचना केली आहे. तर नारदमुनी नगरामध्ये फिरताना पाहिले की त्या नगरामध्ये अनेक अनेक नवीन प्रकारचे अनेक रथ आलेले आहेत, लोक आलेले आहेत. काहीतरी उत्सव असावा या गावामध्ये असं वाटलं त्या. म्हणून शीलध्वजकडे गेला नारदमुनी राजाकडे. राजाने स्वागत केले. या नारदमुनी सगळं झालं. म्हणजे आज काही उत्सव तुमच्या शहरामध्ये नगरामध्ये काहीतरी बरेच लोकांनी दिसतात, सगळी चल चल बिचल चल पल सगळे चाललेली आहे. काय आहे? तर राजा म्हणाला की माझ्या मुलीचं स्वयं आहे उद्या, स्वयंवर उद्या आहे. तुमची कन्या पण आहे का? म्हणजे हो, कन्या पण आहे माझी. ए, मुलीला बोलवलं, आपल्या मुलीला. ये, मुलगी आली विचार. विवाह स्वयंवरावरती आली. नारायणची ओळख करून दिली की नारदमुनी ही माझी कन्या आहे, तिचं नाव आहे श्रीमती, माझी कन्या आहे. ती उद्या स्वयंवर करणार आहे. स्वयंवर करणार म्हणजे काय? ती जे राजे जे लोक आले ना त्यांना सिलेक्ट करणार, प्रत्येकाला जाऊन बघणार ती कोण तिला चांगला वाटतो, त्याच्या गळ्यात ती माळ घालणार आहे. अनेक देशांचे राजे महाराजे सगळे आले. तसा कार्यक्रम उद्या कार्यक्रम आहे. आता विष्णूची माया जाल तर विष्णूने पसरून ठेवलं होतं. बरोबर त्याच्यामध्ये नारदमुनी ट्रॅपसाठी पकडले गेले. राजाने विचारला की मुनी, नारदमुनी, या मुलीमध्ये तुम्हाला काय लक्षण दिसतात? काय काय लक्षण दिसतं? नारदमुनी म्हणला, वो लक्षण काय, ती विलक्षण आहे. किती चांगले गुण आहेत, किती सुंदर आहे, जशी लक्ष्मी. काहीचे गुण वर्णन करावं शब्दाबाहेर, अतिशय सुंदर. चर्चा झाली थोडी काय कशी. आणि नारदमुनींनी तिथून या नारदमुनी खाली तिथून पण डोक्यामध्ये श्रीमती, किती सुंदर विचार. यम्य बातमी जसं तुम्ही विचार करताना तसं तुम्ही त्या कोशामध्ये गुंततो. आपण एखाद्या गोष्टीच्या स्वतःला जखडून घेतो, बांधतो एखाद्या विचारामध्ये, होतं तसंच झालं. नारदमुनी सारखं तिच्यावरती विचार करायला, विचार करता करता कधी त्याच्यामध्ये गुंतला गेला आहे त्याला कळलं नाही. म्हणून विचार की ही जर का मला पत्नी मिळाली तर किती छान. तसं मला विचार करत असताना कसं शक्य आहे, ती कुठे, माझं रूप कसं, मी तर सावळा असणार म्हणजे काय असेल. जीवनामध्ये सौंदर्य हेच आकर्षण करण्याचं लक्षात घ्या, स्त्रीला किंवा पुरुषाला. काय ना सौंदर्य. त्यांनी विचार केला की ही मुलगी आहे श्रीमती, ही स्वयंवर करते तर कोणाला घालणार माळा? जो सुंदर दिसत त्याला घालणार की नाही?
तुमच्यात कोणते चांगले वाईट नाही, तुम्ही काही पाठीवर येऊन आणलेले नाही. ते प्रत्यक्ष बघेल कोण छान दिसते, कोणाचा चेहरा कसा आहे, यातला जो छान वाटेल त्याला पसंत पडेल. मलाही पण असं चेहरा मिळाला तर मग असं कोण आहे, तो कोण देणार आहे. त्याच्या लक्षात आलं की विष्णू भगवान आहे. हेच आपल्याला मार्ग काढू शकते. चल आपण हरीकडे जाऊ असं त्यांनी विचार केला. हरी म्हणजे भगवान विष्णू. त्यातून हरीच मार्ग काढते. गेला विष्णू लोकांमध्ये. प्रभू या या नाही प्रभूजी वेळ फार कमी आहे आणि तुमच्याशी थोडंसं कॉन्फिडेन्शियल बोलायचं. एक एक ठीक आहे, आपण बाहेर बसू. चला बाहेर एका ठिकाणी बसू कॉन्फिडेन्शियल. त्याचं काय आहे, मला एक मुलगी फार आवडते. एक राजा आहे शिला काय म्हणते श्रीनिधी काय म्हणा शिलनिधी. त्याची कन्या आहे खूप सुंदर श्रीनिधी. उद्या तिचं स्वयंवर आहे. प्रभू तुम्ही आजपर्यंत मला खूप मदत केली, थोडी मदत करा ना आणखी. प्रभू तुम्ही हरी आहात, तुमचं रूप मला द्या ना. हो तुम्ही किती सुंदर आहात. तुमचं जे रूप मला मिळालं, हरीचं रूप मिळालं, तर निश्चित ती मला माळा घालणार स्वयंवरामध्ये. माहिती इच्छा आहे अशी तुमच्या. तर ठीक आहे. आणि भगवंतांनी तथास्तु म्हटलं. आणि नारद मुनीने आपल्याकडे भेटलं. अरे काय सुंदर छान पीत वस्त्र पितांबर घातलेलं आहे, गळ्यामध्ये अनेक माळा घातलेल्या आहे, बाजूबंद आहे, सगळे छान एकदम गौर वर्ण वगैरे वगैरे सगळं जरा खुश झालं. हरीचं लगेच केले. स्वयंवराची तयारी झाली. पटकन सीट पण ऑलरेडी बुक झालं तर मध्ये कुठेतरी भेटलं असेल त्यांना, बसले त्यांना. वेळेवरती श्रीमती छान सोन्याचा हार घेऊन आली. आल्या पहिल्या राजाकडे बघितलं, त्या राजपुत्राकडे बघितलं असेल, पुढे निघून गेली. असं झालं की 1 2 3 थांबत थांबत बघायची कोणता मला योग्य वाटतं. त्याच्या गळ्यात मला स्वयंवर हार घालायचं. तर 2 4 होईपर्यंत तिकडे ते नारद मुनीचा हृदय खालीवर होतो. करता करता लक्ष लागले तिच्या आली. 1 नंबर 2 3 4 5 6 माझा 12 नंबर आहे का. ठीक आहे. 10 झाला, आणखीन जवळ 11 झाला. बस नारद मुनी तयार होते एकदम. श्रीमती आली, गळ्यामध्ये हार घातला तिथे त्याच्या समोर. आणि आल्यानंतर ती हसली, म्हणजे फिरी हसली. की हसण्याचे खूप प्रकार असतात ना, फिरी हसणं किंवा सांग माहिती आहे तुम्हाला, हसण्याचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही कोणत्या मूडमध्ये आहे तसं तुमचं हसणं असते. एखादी बाई रागीट असेल ना, तर कोणी हसते तर तेव्हा वेगळ्या तरी असते ती, म्हणून घाबरतो ते हसण्याला. हसते तरी घाबरतो, हसते जखम. ती हसली, पुढे निघून गेली. नारद हसली का बरे, माझ्या गळ्यात मारून घातलेली हसली. आणि तिचं हसलं ते वेगळं होतं, ते प्रसन्न नव्हतं किंवा किती काही छान दिसतात तुम्ही, असं काही नव्हतं. पुढे गेली पुढे. शेवटी 2 बसले. शेवटी जे बसले होते त्याच्या गळ्यात टाकले आणि ते बोलते भगवान विष्णू. त्या गळ्यात टाकली आणि निघून गेली पटकन. हे बसले आपले ते नारद मुनी. काय झालं, कसं झालं, काय झालं, कसं झालं. मग तितक्यात नेमक्या त्या समारंभामध्ये हे शिवजीचे 2 गण, कोणी त्यांचे शिवजीचे भक्त म्हणा, 2 आले होते. आणि ते म्हणाले की नारद मुनी, ते नारद मुनी ओळखायचे. नारद मुनी काय, कशाला आले तुम्ही इथे. आपण
स्वयंवरा आले पण जरा काहीतरी एटिकेट्स असायला पाहिजे. तुम्ही मुलगी किती सुंदर आहे, किती छान आहे, तुम्ही कसं आहे. पहिले मुळात तुम्ही फारसे चांगले नाहीच आहे आणि त्याच्यामध्ये वानराचं रूप, माकडाचं रूप तुमचं आहे. माकडाचं रूप आहे, हो. चेहरा तुमचा बंदर आहे, बंदर सारखा चेहरा आहे तुमचा. खूप राग आला. मूर्खांनो, मी तुम्हाला, मला बंदर म्हणतात, तुम्ही शाप देत, तुम्ही राक्षस व्हा. मग पुढे ते रावण आणि त्याचा तो दुसरा कोणता झोपायचा नाही ते झाले. असो, ती कथा वेगळी आहे. त्याला खूप राग आला. तिथे काही आरसा नव्हता, काय करायचं. मग नारदमुनी बाहेर गेले जलाशयाकडे. तिथे त्यांनी पाहिलं ती खरंच त्यांचा चेहरा कोणाचा, बंदरचा चेहरा, माकडाचा चेहरा होता त्याच्यामध्ये. बाकी शरीर कसं छान आहे, भगवान विष्णूचा, पण चेहरा नेमका बंदराचा चेहरा. आता कल्पना करा किती राग आला असेल तर नारदमुनीला. हात पाय आपटले, किती शिव्या शाप दिले असतात, किती क्रोध झाला असेल तर गौरवता भगवानाची किती राग आला असेल. खाऊ का गिळू, समोर तर कोणी नव्हतं. रागाला गेली, तावातावानी परत गेले विष्णूकडे. आणि गेल्यानंतर काय आघात असेल का. विष्णूला बघितलं आणि त्याच्यासोबत श्रीमती पण बघितली. अरे हेच आहेत का ते. मग तिथे त्यांचा कंट्रोल सुटला. तुम्ही लबाड आहात, फसवे आहात, काय काय बोलायचं तुरंत बोलून काय झालं. माझा असं तुम्ही असा अपमान केला, अरे तुम्हाला का मी ओळखत नाही का विष्णू. तुम्ही छल करणारे आहात, कपट करणारे आहात. आणि आज माझ्यासोबत तुम्ही याच्या आधी पण तुम्ही किती केलं आहे. हे जेव्हा अमृताचं अमृत मंथन झालं तेव्हा तुम्ही पार्शिलिटी केली. सगळ्या देवतांना अमृत पाजलं आणि राक्षसांना वारुणी पाजली, दारू पाजली. असे तुम्ही लबाड आहात. एक नंबर. तुम्ही विश्वास ठेवण्यासारखे नाही. अजिबात विश्वास. किती किती घटना सांगू. समुद्र मंथनाच्या वेळी विष निघालं, त्याच्या आधी मणी निघाला, तुम्ही घेतला. लक्ष्मी निघाली, ती तुम्ही घेतली. आणि विष देऊन टाका शंकराला. तुम्ही का नाही घेतलं. तेव्हा तुम्हाला कोण शंकर दिसला. तुम्ही असे छलकपटी आहात, अविश्वसनीय आहे. तुमच्यावर कोणी विश्वास ठेवू शकणारे नाही आहे. असं काय 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 विष्णू. आता विष्णू सगळे जाणतात. विष्णू कशा आहेत, कुठल्याही परिस्थितीत कसे असतात. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं. विष्णूचा रोल काय आहे, पालन पोषण करणं. ब्रह्मा उत्पत्ती, भगवान विष्णू पालन करणारे आणि संहार करणारे कोण, ते पोषण करणारे आहेत. प्रत्येकाला पोषण. एक चिटीपासून मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्यांची खाण्याची व्यवस्था कोण करते. तुम्ही आम्ही करतो का. कोण करते, भगवंत करतात. ज्यांचे मालक असतात ती गोष्ट, पण जे बाहेर जंगलामध्ये हत्ती असतात, मुंगी असतात, ते कोणी नेऊन देतं का त्यांना खाणं. कोण करते व्यवस्था, भगवंत करतात. असं कधी पाहिला की हत्ती खा झालो, काय एक महिना झाला काही भोजन मिळालं, हाडकुळा काटकुळा हाडं बाहेर आले, असं हत्ती पाहिला का कधी. पाहिला का नाही. कारण त्या विपुल मात्रामध्ये सगळं खाय प्यायला मिळते. विष्णूच्या राज्यामध्ये पालन करणारे. इतक्या लोकांचं पालन करायचं, इतक्या लोकांना खाऊ घालायचं. आपल्या घरी कधी दोन माणसं आले, दोन माणसं येतो, 2 दिवस राहतो म्हटले तर बायको तिथे आपण करते. कराय का माणूस पण त्याच्यावर अवलंबून आहे. माहेरशी आले तर
सासऱ्याचे आले तर बऱ्याच वेळा सगळेच करत नाही, प्रयत्न असतो प्रवृत्ती. तर त्यासाठी दोन माणसासाठी कोणासाठी काही करायचं म्हणजे आपल्याला मोठा प्रश्न पडतो. त्यांचं खाण्यापिण्याचं कसं करावं बाबा, कसं, आणि त्यांनी 2 दिवस वाढवले तर का होईल कल्पना करतो. पुढे ते भगवान विष्णू सगळ्यांचं पालन करतात, काही चिंता नाही त्यांना. अंतरीही कसे आहेत, शांत. भगवान विष्णूचं हा गुण प्रत्येक पुरुषाने घ्यायला पाहिजे. खरंय का? घरामध्ये समस्या तरी कसं शांत असावं. इतक्या लोकांचं पालन पोषण करून भगवंत कसं शांत. पण एवढंच नाही आहे, कुठे झोपले आहे ते क्षीर समुद्रामध्ये. कशावरती झोपले आहे? हा, शेष नागावर झोपली आहे. घरात कोणी म्हटलं तुमच्या साप आला आहे, तुम्ही झोपाल का? झोप लागेल का तुम्हाला? भगवान विष्णू आणि शिवाचे झोपले नाहीये. झोपले ते भगवंत ब्रह्माजी कदाचित झोपू शकते, शिवजी पण झोपते, पण भगवान विष्णू कधी झोपत नाही. का बरं? कारण त्याचं ड्युटी तशी आहे. ते कशा पहुडले आहेत. पहुडले म्हणजे काय? पहुड आहे नसते, पण डोळे उघडे आहेत किंवा अर्धोन्मिलित आहे. पण चिंता चालू आहे सगळी जगाची. साप आहे, चिंता आहे, समस्या सगळं, तरी पण शांताकारम. भगवान विष्णूचा शांत आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये. शांताकार भजन शरण. भगवान विष्णू कोपंत आपण मध्ये कोपंत नारद विष्णू गेले, विष्णूला बोलवत होते की तुम्ही चतुर आहात, तुम्ही अशा प्रकारे छलकपट केलेला आहे वगैरे वगैरे. त्याचे जे काय भाडा सगळे विकून टाकले. काय मग शेवटी नारदांनी माझी चुकी आहे काही, चुकी म्हणजे सगळी चुकी तुमचीच आहे, पण तुम्ही काय म्हणाले होते? हरी तुमचं रूप द्या. मी दिलं. मग असं कसं? आता हरी म्हणजे किती आहे? कोणाकोणाला हरी म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? हरी म्हणजे भगवान विष्णू. जसं हरी म्हणजे कोण? सिंह. सिंहाचं पण एक नाव काय आहे? आणि तिसरं हरी म्हणजे वानर, माकड. या तिघांचं नाव काय आहे? हरी आहे. का बरं? कारण ते हरण करतात, खिसून घेऊन जातात. वानर कधी येतो का? खाऊ घेता का मला? नाही. पहिली चष्माला चष्मा कधी खिसून घेऊन जाते माहिती पण नाही. ते मागत नाही, हरण करायचं. म्हणून माकडाचं सुद्धा एक काय नाव आहे? हरी. माहिती सुद्धा तुम्ही. आणि शेर, सिंह, तो पण मागतो का? त्याचे घेऊन जाणे, हरण करणे, ते सगळे हरी. भगवंत सुद्धा हरण करतो की कशाचं हरण करतो? तो आपल्या मायाचं, पापाचं, भक्तांच्या विशेषतः त्याच्या अहंकाराचं हरण करतात. म्हणून हरीचं रूप द्या, माकडाचं रूप करा. म्हणून ते म्हणते तुम्ही फार फसवे आहात असं त्याचे आरोप केला. आणि धीरे मग भगवंतांनी आपली माया त्याची काढून टाकली नारदमुनीची. मग नॉर्मल झाला. अरे प्रभू, खरंच काय झालं होतं असे की मी तुम्हाला असं वाईट बोललो, अशा अनेक प्रकारचा अपराध मी केला तुमच्याविषयी, अनेक पाप कर्म मी केला आहे, कृपया मला क्षमा करा. तर तात्पर्य काय की नारदमुनी सारख्या व्यक्ती सुद्धा या गुणांमुळे कधी बदलेल सांगतेच नाही. म्हणून मनुष्यामध्ये चांगले वाईट गुण सगळे असतात. तो त्या स्थळी, त्या प्रसंगी, त्या घटनेवरती कसं आपलं डोकं वापरतो,
कोणत्या गुणाचा वापर करतो त्याच्यावर मनुष्य चांगला किंवा वाईट ठरतो, अन्यथा नाही. सगळेच चांगले आहेत, सगळेच कलियुगामध्ये. म्हणून आपला प्रयत्न असला पाहिजे की शक्यतो आपण आपल्या चांगल्या गुणांनाच वाढ दिली पाहिजे, मागे समोर आणले पाहिजे, वाईट गुण दिसले नाही पाहिजे. हे कोणी भगवंतांनी दिलेलं नाही. भगवंत कधी असं पार्शिटी करत नाही की याला चांगले गुण द्यायचं. तुम्ही काय सिलेक्ट करता तुमच्या जीवनामध्ये, चांगलं सिलेक्ट करता का वाईट करता, हे सरस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तू तुझा भाग्यदाता. आपल्यावर मी चांगला आहे की वाईट आहे हे मी ठरवायचं आहे. तो माझा निर्णय आहे. तुम्ही चांगले गुण प्रदर्शित केले तर चांगलं आहे, नाही तर वाईट केलं तर तशी नारद मुनी कसे कसे भाव. एकदा अहंकार आला, पण नारद मुनीमध्ये काय आलं, काम आला, क्रोध आला, मोह मत्सर आपोआप येतात. पुढे 5-10 मिनिटे अजून एखादी कथा सांगतो. नारद मुनीच्या विचारात बुद्ध अहंकार. एकदा काय झालं की नारद मुनी भ्रमण करत करत अयोध्येमध्ये गेले. प्रभू राम त्यांना काय, प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये गेले. दरवाजावरती हनुमानजी उभे होते, द्वारपाल. नारद मुनी आले. हनुमानजी, प्रभू आहेत का आतमध्ये? हो, आतमध्ये आहेत. काय करतात? काम करतात. काय काम करतात? लेखन करतात काहीतरी. जायचं असेल तर जा. तुम्हाला काही अटकवून नाही. नारद मुलीला कोणी थांबत नसेल, सरळ एंट्री त्यांना, सरळ एंट्री असायची कुठे. नारद मुनी सरळ निघून गेले. भगवंतांनी म्हटलं, अरे नारद मुनी या, नारद मुनी या बस. त्यांनी आपल्याकडे 2 वह्या होत्या. वह्या म्हणजे लिहितात त्या. 1-2 वह्या ठेवल्या होत्या तिथे. एखाद लिहित होती ती. तर नारद मुनी बसा म्हणत तरी भगवंत आपल्याच्या लिहिणं त्यांचं चालू होतं. थोडा वेळ वाट पाहिली. प्रभू तुम्ही काय लिहिता हो? ते असंच माझ्या कामाचं थोडंसं. काय कोणतरी कोणते काम आहे असे? काय लिहिता? काय विशेष काय? अरे असतात कामं करायचे. मग तुम्ही एखादा मुनी का ठेवत नाही? तुम्ही स्वतः काय लिहिता? अरे नाही रे बाबा, हे काम माझं मलाच करावं लागतं. यात कोणी मुनी ठेवून फायदा नाही आहे. ते पण मला जाणून घ्यायचं, असं काय आहे तुमच्याकडे तुम्हीच केलं पाहिजे असं? मी काही मदत करू का तुम्हाला? नाही, तुम्ही मदत कोण पण चालणार नाही. नाही, खरं सांगा ना, काय आहे? काय लिहिता तुम्ही हे? नाही म्हणे, त्याच्यामध्ये कोण कोण भक्त माझं सतत चिंतन करतात, भक्त माझं नाव घेतात, सततम चिंतन आहे ना. कोण कोण भक्त, कोण कोण लोक माझे चिंतन करतात, त्यांची नावं लिहिली होतं. 1, 2, 3. नारद मुनीच्या मनात विचार केला, मी तर सतत नाव घेत असतो, माझं नाव या ग्रुपमध्ये आहे की नाही? असायला पाहिजे. प्रभू दाखवा ना ते. माझं नाव आहे का? बघ तू बघ काय देतं. नारद मुनी वही घेतली. मी बघायला लागतो. पहिलं नाव एकदम नारद मुनीचं. हे सतत भगवंताचं नाव घेत राहतात. पहिलं नाव, पुन्हा अहंकार. भगवान विष्णूचं नाव घेण्यामध्ये मी सर्वात श्रेष्ठ. आणखी नावं बघितली त्यांनी. आता वेळ होता तर बघितलं, हनुमान पुढे दिसते का? पुढे दिसतं नाही. मीच एकटा. अहंकार वाढला. वा, भगवंताचं नाव घेण्यामध्ये सगळ्यात पहिलं भगवंतांनी माझं नाव घ्यायचं. पहिलं कंटिन्यू दिला. बाहेर आले. हनुमानजी विचार, हनुमानजी तू नुसतं बार बार म्हणला, पण भगवंत तू ते नाव घेत नाही रे. काय म्हणतो? त्या वहीमध्ये मी बघितलं, माझं नाव सगळ्यात वर होतं, सगळ्यात पहिले. तुम्ही सतत नाव घेता म्हणून माझं पण असेल नाव त्याच्यामध्ये. पण नाही, नक्की पाहिलं. म्हणजे हो, वरपासून सगळं पाहिलं लिस्ट, तू कुठेही नाही आहे.
नसेल भगवंताची इच्छा जशी त्यांची नसेल मी भगवंताचं नाव घेतो. मग तिकडे भगवंतानी दुसरी वही होती, त्या वहीमध्ये काहीतरी पण नाही. त्याचं नारद म्हणतो आहे ही वही पण बघायला पाहिजे काय आहे. दुसरी वही हे तर पाहिजे. मग पुन्हा प्रभू तुम्ही एक मिनिट ती वही दाखवली नाही मला, ती वही काय आहे तर काय येत तुम्ही नाही. मग ती वही ही वही आहे ही जी माझं सतत नाव घेतात त्यांचे याच्यामध्ये आहे, आणि वही ज्यांचं सतत मी नाव घेतो त्यांची आहे. दाखवा ना मला, पण तुझं आहे ना नाव. नाही ही पण मला दाखवा, जरा बघायची आहे मला. आणि त्यांनी बघितलं, वर सगळ्यात पहिले नाव. मग नारदमुनीच्या लक्षात आलं आपली चूक. इथे अहंकारामध्ये होतो मी. मला वाटायचं की मी सतत नाव घेतो नारायण नारायण नारायण. ठीक आहे, नारायण नाव घेतो, पण भगवंत हे भक्तांचं नाव घेत असतात. असे कोण भक्त आहे त्याचं नाव त्यांच्या हृदयामध्ये असते. बाकीच्यांचं जिव्हावरती असते नाव. बाकी लोकांचं नाव आपल्या जिव्हावर असते, पण भगवंताच्या भक्ताचं नाव कुठे असते? भगवंताच्या हृदयामध्ये असते, तिथे कोरल्या गेलं असते ते. हनुमानजीचं स्मरण मी नेहमी करतो. तुम्ही माझं स्मरण करता, पण मी हनुमानजीचं किंवा माझ्या भक्तांचं स्मरण करतो. तेव्हा नारदमुनीच्या लक्षात आलं की हनुमानजी किती खरंच महान भक्त आहे, आणि मी आपल्या थोड्याशा जे किती मला मनामध्ये अहंकार आला होता. ठीक आहे ना. अशा प्रकारचं जे आहे हे जे गुण आहे अहंकार वगैरे हे माणसाला नष्ट करतात. लक्षात ठेवा, मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी विशेष आहे हा भाव मनात आला ना, कधी ते सगळं संपते. माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे, मी काही फार मोठा नाही आहे हा विचार केला तर अहम भाव नष्ट होतो. अन्यथा तो तुम्हाला आपल्याला खोकून काढतो. आपलं जे लक्ष ठेवलं असतं भक्तीचं त्यातून माणूस नष्ट होतो. एकटा अहंकार सगळ्या दुर्गुणांना घेऊन येतो, मग त्यातून निघणं बाहेर असते. मग आपला त्या माणूस फार वाईट आहे, कारण प्रत्येक वेळेस ते वाईटच गुण दिसतात. अहंकार, लोभ, मोह, मत्स्य, ईर्ष्या. चांगले गुण आपोआप बाजूला पडल्या जातात, कोणाच्या लक्षात पण येत नाही. म्हणून सगळे प्रयत्न चांगल्या गुणासाठी करायला लागतात. चोरी करू नका. चांगलं गुण आहे की वाईट आहे? हा वाईट आहे ना, सांगायला लागते का? माहित आहे कुठे कॉलेज आहे का त्याचं? चोरी कशी करावी याचं कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी आहे, PhD. काही नसताना लोकांनी त्याच्यामध्ये PhD केलेली आहे चोरी करण्यामध्ये. एक्सपर्ट. कुठे पुस्तक आहे का की चोरी कशी करावी या पुस्तकाचे कोणी ऑथर त्याचा माझ्या पाण्यात तुमच्या पाण्यात आहे का? वाईट गोष्टी कशा कराव्या हे सांगण्यासाठी कोणी नाही, कुठे पुस्तक नाही, कुठे युनिव्हर्सिटी नाही, काही नाही, काही ते आपोआपच येतात. सगळी बुबाप्पा आहे चांगल्या गुणासाठी. हे सांगले बाबा पाप कर्म करू नको, खोटं बोलणं वाईट आहे. पोरगं लहान पोरग सुद्धा किती खोटं बोलतं ना, आपल्याला माहिती आहे. काय पण असतात कधी कधी खोटे बोलतात, आपल्याला कळत नाही, ते बोलतात. पण शिकले का? आईबाबांनी शिकवलं का? मुळातच आहे. तर तात्पर्य की चांगले गुण वाईट गुण आपल्यामध्ये कच्च भरलेले आहेत. कोणत्या गुणाचा विचार करायचा त्याला बुद्धी लागते, ती बुद्धी तुमच्याकडे आहे का? तर तसा निर्णय तुम्ही बनता, अन्यथा नाही. तर बरेचसा स्थळ काळ प्रसंग घटना यानुसार आपल्याला चेंजेस करायला लागतात. कधी कधी वाईट गुण सुद्धा दाखवण्याची आवश्यकता पडते. क्रोध विशेषतः. तुम्ही आपलं नुसतं शांत बसून बसले दुधभात भेंडीची भाजी खाऊन शांत पण जरा चरमरी जरा तिखा बिखा तर सगळं डोकं फिरते कधी कधी. तर कधी कधी थोडा क्रोध चांगला असतो, वाईट नसतो, पण तो
आपल्या स्वार्थासाठी नसावा, काहीतरी चांगला करायसाठी असावं, होत वाईट नाही. हनुमानने लंका जाळली, कशासाठी जाळली? चांगल्या कामासाठी. ते अवगुण जरी असले ना तरी काही सगळेच वाईट नाही आहे, फक्त तुम्ही त्या गुणाचा कुठे कशा तऱ्हेने वापर करता. तुम्ही तो स्वतःसाठी करता, इतरांसाठी करता की कशासाठी करता, याच्यावर सगळं मूल्यमापन असते गुणाचं. म्हणून सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण आहे की जो आपल्या गुणांना कुठे कशा तऱ्हेने प्रदर्शित करेल, हे महत्वाचं नाही. याला लागते बुद्धी, याला लागतात विचार. त्याच्यासाठी सगळी खटपट आहे. भागवत वाचा, मंदिरात जा, चांगले गुण डेव्हलप होतात ना, विचार नेहमी चांगले राहतात. त्याच्यासाठी मंदिरात का बरं येतं? चपला चोरला येता का? इथे येतात स्वतःला चोरून घ्यायला, तिथे भगवान कृष्ण आमच्या हृदयातले अनर्थ चोरून घेतात. तर तात्पर्य काय की चांगले गुणाचे नेहमी आपण ठेवले पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजे, जेणेकरून वाईट गुण आपल्या प्रत्येकामध्ये आहे, पण ते कशा आडगळीत टाकून ठेवायला, आडगळीत टाकायचं, सहसा वापर करायचा नाही. फक्त चांगल्या गुणाचा याला लागते बुद्धी. भगवंताला तीच प्रकारे बुद्धी दे रघुनायका, प्रार्थना करायची असते. ठीक आहे, आपण सगळं शुद्ध आहात, नेहमी चांगले गुण प्रसिद्ध करतात. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम.